हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेच्या आजच्या गुरुवार 20 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये नाईकबाईंची सर्वात मोठी मुलगी कामिनी घरी परत आली आणि नाईकबाईंनी कामिनीच्या नवऱ्याला कॉल केला की कामिनीला परत घेऊन जा. पण कामिनीचा नवरा हा पोलीस इन्स्पेक्टर आहे आणि त्याने कामिनीला परत नेण्यास नकार दिलाय. त्यामुळे नाईकबाईंना मोठा धक्का बसला आणि दुसरीकडे नाईकबाईंचा नवरा हा लाडबाईंबरोबर मस्त रोमांस करतोय. म्हणजे लाडबाईच नाईकबाईंचा नवऱ्याला आपल्या गळाशी लावताय असंच दिसतंय. आणि हा तर एक नंबरचा निर्लज्ज आणि नालायक आहेच. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मना ही नाईकबाईंना म्हणते, आई तू बस, मी तुला जेवायला वाढते. परंतु नाईकबाई म्हणतात, अगं नको, ते ना मी चकल्या तळल्या ना तेलाच्या वासामुळे काही खाण्याची इच्छाच नाही राहिली आहे. मना म्हणते, काही जेवायलाच राहिलं नाही आहे म्हणून तुझी जेवायची इच्छा राहिली नाही ना. नाईकबाई म्हणते, अगं नाही मना, मी खरं बोलते, माझी काही खायची इच्छाच नाही आहे. तर मना म्हणते, आई तू बस, मी तुला खायला वाढते. नाईकबाई म्हणतात, नाही तू बस, मी तुला खायला वाढते. पण मना म्हणते, आई तू बस येथे, आपण दोघी जेवण करूया. मी आहे ना 2 मिनिटात उकड बनवते आणि आपण दोघी खाऊया. नाईकबाई नाही नाही म्हणत असतात, पण मना काय ऐकत नाही. त्यांना खुर्चीवर बसवते आणि उकड बनवण्यासाठी जाते. आणि नाईकबाई तिच्याकडेच प्रेमाने पाहत असतात. मना 2 मिनिटात उकड बनवून आणते आणि म्हणते, चल आता आपण दोघी खाऊया. मना ही स्वतःच्या हाताने नाईकबाईंना उकड भरवते आणि नाईकबाई म्हणतात, मना तुला माहिती आहे का, जेव्हा तू माझ्या पोटात होती ना तेव्हा मी देवाला म्हटलं होतं की मला आहे ना मुलगीच हवी आहे, पण देवाने माझं नाही ऐकलं. मनाला आश्चर्य वाटतं. नाईकबाई म्हणतात, देवाने माझ्या पोटी मुलगी नाही तर माझी आईच दिली आहे. हे म्हणून नाईकबाईंच्या डोळ्यात पाणी येतं. मनासुद्धा इमोशनल होते. आईला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, चल आता आपण दोघी खाऊया. आणि मग या दोघीही उकड खात असतात, जेवत असतात. तेवढ्यात नानी किचनमध्ये परत येते आणि विचारते, दोघी चोरून लपून काय खाताय? तर नाईकबाईंना भीती वाटते, पण मना म्हणते, अगं चोरून लपून नाही खाते, उघड उघडच खातोय. नानी पुढे येते आणि म्हणते, अरे वा, उकड बनवली आहे का? मला सुद्धा उकड आवडते, मग मला का नाही वाढली? तर मना सांगते, अगं उकड मी केली आहे, कारण तुझ्या लाडक्या नात सुनेने सगळं जेवण खाऊन टाकलं होतं, काही उरलंच नव्हतं आईला खायला, म्हणून तिच्यासाठी मी उकड बनवली आहे, नाहीतर तिला उपाशी राहावं लागलं असतं. नानी चिडून म्हणते, वा ग वा, आईची कैवारीन, माझ्यासाठी तर कधी साधा चहा पण नाही बनवला. मना म्हणते, बनवते ना, लगेच बनवते, पण तू सांगायला तर हवं. आणि लगेच नानी नाटक सुरू करते, आई ग खूप डोकं दुखतंय माझं. आणि नाईकबाई स्वतःची उकड तिला देऊ लागतात. तर मना म्हणते, आई थांब, नानी मला माहिती आहे तुझं डोकं का दुखतंय, तुला उकडचा वास येणार, तुला उकड खावीशी वाटणार, हे मला माहीत होतं, म्हणून मी जास्तीची उकड बनवली आहे. नानी खूप चिडते आणि म्हणते, एक नंबरची चोंबडी आहे तू. तर मना सांगते, तुझ्यावरच गेली आहे. नाईकबाई म्हणतात, मना म्हणते, ठीक आहे गाई. आणि नानी म्हणते, तोंडाला थोडा लगाम घाल. मना हसते आणि नानीसाठी सुद्धा उकड आणून देते. नानी मस्त उकड खात असते आणि नाईकबाईंना विचारते, सांदनाचं सामान आणलंय ना बाई? तर मना विचारते, आता हे काढल्यावर तू सांदनसुद्धा खाणार का? नानी सांगते, अगं आत्ता नाही, उद्यासाठी, तिला आठवण करून द्यायला पाहिजे ना, नाहीतर विसरायची ती. नाईकबाई सांगतात, आज नाही आणलंय, उद्या शाळेतून येताना सामान घेऊन येईल. नानी म्हणते, आठवणीने घेऊन ये. तर मना म्हणते, तू खा, थंड होऊन जाईल नाही तर. नानी म्हणते, माहिते चोंबडे. नाईकबाई त्यांचं खातात. मना मात्र हसत असते आणि दुसरा दिवस उजाडतो. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत जाण्याच्या आधी नाईकबाई त्यांच्या नेहमीच्या किराणाच्या दुकानात जातात. परंतु हे किराणा दुकान बंद असतं आणि त्याच्यासमोर एक चहाच्या टपरीवाला असतो. आणि नाईकबाईंना पाहून हा चहाच्या टपरीवाला मुलगा नाईकबाईंच्या पाया पडतो. नाईकबाई म्हणतो, अरे राधे, ही टपरी तुझी आहे का? राधे सांगतो, हो नाईकबाई, माझी टपरी आहे. नाईकबाई विचारतात, मग तुझं शिक्षण? तर हा राधे सांगतो, नाईकबाई, घरची परिस्थिती खूप बेताची होती, त्यामुळे शिक्षण अर्ध्यातच सोडून द्यावं लागलं. नाईकबाई म्हणतात, तू घराला सपोर्ट करतोय, घरासाठी पैसे कमवतोय, हे चांगलं आहे, पण शिक्षण सोडायचं नाही, बाहेरून फॉर्म भर, हवं तर मी तुझा अभ्यास घेईल. राधे म्हणतो, पाहूया नाईकबाई. नाईकबाई विचारतात, ठीक आहे,
हे दुकान का बंद आहे? तर राधे सांगतो 2-3 दिवसांपासून ते उशिराच उघडतात. काय झालं? नाईकबाई सांगतात, अरे त्यांना सामानाची यादी दिली आहे, 3 दिवस झाले पण सामान काही पोच करत नाहीये. तू त्यांना सांगशील का? निरोप दे. राधे हो म्हणतो. नाईकबाई त्याला जाता जाता सांगतात, आणि अभ्यासाचं मनावर घे बरं का, शिक्षण पूर्ण करायचंय. राधे हो म्हणतो आणि नाईकबाई तेथून आपल्या शाळेला जायला निघतात. नाईकबाई पायी पायी शाळेला जात असतात. त्यांच्या सायकलची चेन तुटली आहे, पण कदाचित सायकल रिपेअर करायला त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, त्यामुळे त्या पायी पायी जात आहे. आणि त्यांची चप्पलसुद्धा तुटली आहे. नाईकबाईंची चप्पल तुटते, ते पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करतात, पण चप्पल काही जोडली जात नाही. मग नाईकबाई अनवाणी पायाने जात असतात, तर पायात एक काटा टोचतो. नाईकबाईंना खूप त्रास होतो. त्या तेथे बसतात, तर पायातून रक्त येऊ लागतं. नाईकबाईंना समजतं की आता थांबून फायदा नाही, खूप उशीर झाला आहे. आणि नाईकबाई तसंच पायातून रक्त येत असताना लंगडत लंगडत शाळेकडे जायला निघतात. आणि इकडे नानी आणि बंड्या नेहमीप्रमाणे घरी टाइमपास करत बसलेले असतात. तेवढ्यात रजनी हातात 1,500 रुपये आणि सामानाची पिशवी घेऊन येते. आणि बंड्याची नजर लगेच या पैशांवर जाते. रजनी नानीला सांगते, नानी मी आले बाहेर जाऊन. नानी विचारते, कुठे चालली आहेस? तर रजनी सांगते, ते म्हणतात ना की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, मी गेल्याशिवाय सामानसुद्धा भेटणार नाही. नानी म्हणते, अगं ती आणेल ना, काय तिचं नाव ती शारदा. पण रजनी सांगते, अहो ती कशाची आणते, तिचं सांगणं एक आणि करणं एक असतं. नानी म्हणते, खरं आहे तुझं. रजनी सांगते, मीच जाऊन येते. नानी तुमच्यासाठी सांदनाचं सामान आणायचं आहे ना, म्हणून जाते बरं का, नाहीतर मी गेले नसते. नानी खुशून म्हणते, अगं बाई माझ्यासाठी सांदन बनवणार, जा जा. पण तेवढ्यात बंड्या म्हणतो, वहिनी तुम्ही कशाला त्रास करून घेताय, पैसे द्या माझ्याकडे, मी घेऊन येईल. रजनी खुशून म्हणते, भाऊजी खरंच तुम्ही आणाल? तर बंड्या म्हणतो, हो हो नक्की आणेल. आणि तो हे पैसे घेऊन जायला निघतो आणि विचार करतो, अरे वा, आजच्या आकड्याची सोय झाली. म्हणजे तो या पैशात किराणा आणणार नाहीये, तर चक्क जुगार खेळणार आहे. आणि याचा दोषसुद्धा नाईकबाईंनाच देईल यात शंका नाही. आणि इकडे शाळेत काही मुलं उशिरा आलेली असतात. तेव्हा शाळेचे प्राचार्य जगताप सर या मुलांना ठणकावून सांगतात, मुलांनो शाळेत वेळेवरच यायला हवं, यानंतर उशिरा आलेलं चालणार नाही. आणि जगताप सर वर्ग शिक्षकांना सुद्धा ताकीद देतात की तुमच्या वर्गात कोण उशिरा येत आहे याकडे तुमचं लक्षसुद्धा असायला हवं. मुलांनो जा वर्गामध्ये. आणि सगळी मुलं आपापल्या वर्गात निघून जातात. आणि तेवढ्यात नाईकबाई शाळेत पोहोचतात. नाईकबाईंना शाळेत यायला एवढा उशीर झालाय हे पाहून जगताप सरांना खूप राग येतो. आणि मग शिगवणबाई आणि तावडे सर आपले टोमणे सुरू करतात. शिगवणबाई म्हणते, तावडे सर मुलं शाळेत उशिरा आल्यावर मुलांना आपण शिक्षा करतो, पण जर शिक्षकच शाळेत उशिरा आले तर काय करायचं? आणि तावडे सर म्हणतात, काय करणार आहे शिगवणबाई, नाईकबाई शाळेत किती उशिरा आल्या तरी कुणी त्यांना काही करू शकत नाही. शिगवणबाई म्हणते, खरं आहे तुमचं, कारण नाईकबाई आपले प्राचार्य सर जगताप सरांच्या मानसकन्या आहे ना, त्यामुळे त्यांना काही शिक्षा होणार नाही. जगताप सर खूप चिडतात. नाईकबाई मान खाली घालतात. जगताप सर चिडून म्हणतात, नाईकबाई आज तर पार तुम्ही हद्दच केली. याआधी तरी तुम्ही प्रार्थनेच्या आधी यायचा, पण आज तुम्ही प्रार्थनेनंतर शाळेत आला आहात. एवढं उशिरा आलेलं चालणार नाही. आजपासून मी एक नियम बनवतोय, जर तुम्ही 3 दिवस शाळेत लेट आला तर 1 लेट मार्क लागेल आणि त्यामुळे तुमचा 1 दिवसाचा पगार कट होईल. हे ऐकून नाईकबाईंना मोठा धक्काच बसतो. तावडे सर आणि शिगवणबाईला मात्र खूप आनंद होतो. रशिदा आणि सचिन सर म्हणतात, या शिगवणबाई आणि तावडे सरांना नाईकबाईंना त्रास द्यायला काय आनंद मिळतो ना, मला आजपर्यंत कळलेलं नाही आहे. शिगवणबाई ही तावडे सरांना म्हणते, तावडे सर नाईकबाईंच्या या महिन्यात कमीत कमी 15 लेट मार्क तरी लागले असतील ना हो? तावडे सर म्हणतात, हो हो लागलेच असतील. शिगवणबाई म्हणते, याचा अर्थ त्यांचा कमीत कमी 5 दिवसांचा पगार तर नक्कीच कट होईल. नाईकबाईंना मोठा धक्काच बसतो. आणि रशिदा ही प्रिन्सिपल सरांना विचारते, सर तुम्ही हा जो नियम बनवला आहे तो आजपासून लागू होईल ना? तर प्रिन्सिपल सर म्हणतात, हो आजपासून. प्रिन्सिपल सर तेथून निघून जातात. मग शिगवणबाई आणि तावडे सर सुद्धा म्हणतात, चला नाहीतर आपला पण नेट मार्क लागायचा. आणि हे दोघे तेथून निघून जातात. नाईकबाईंच्या पायाला लागले हे सचिन सरांना आणि रशिदाला दिसतं. हे दोघे विचारतात, काय लागलं आणि तुम्ही अशी चप्पल हातात का आणली आहे? नाईकबाई सांगतात, चप्पल तुटली म्हणून मी अशीच आली पायी चालत, त्यात काटा टोचला. रशिदा म्हणते, शरू तू चल माझ्याबरोबर, मी तुझ्या पायाला
लावून देते पट्टी वगैरे औषध वगैरे. पण नाईकबाई नाही नाही म्हणत असतात, चला आपल्या वर्गावर नाहीतर उशीर होईल. आणि हे तिघेही स्टाफ रूममध्ये जातात. दुसरीकडे घरी जयंती मस्त तिचा व्लॉग बनवत असते, तिच्या फॉलोअर्सबरोबर बोलत असते. तेवढ्यात तिला नानीचा आवाज ऐकू येतो. नानी एक स्तोत्र म्हणत असते आणि जयंती म्हणते कोणीतरी खूप सुंदर सिंग करतंय. जयंती ही बाहेर येते आणि विचारते, नानी तुम्ही काय करताय? नानी सांगते, अगं मी स्तोत्र म्हणत होते. आणि जयंती सगळ्या फॉलोअर्सला तिला हाय करायला सांगते आणि स्तोत्र पुन्हा एकदा गायला सांगते. नानी खूप सुंदर स्तोत्र गाते. म्हणजे एवढं देवाधर्माचं करूनसुद्धा नानी ही काही सुधरत नाही. आणि नानी स्तोत्र गात असते आणि तेवढ्यात नानीला दिसतं की तिची नात म्हणजेच बंड्या आणि नाईकबाईंची मोठी मुलगी कामिनी तिच्या मुलीला घेऊन परत आली आहे माहेरी. आणि तिच्या डोळ्यात पाणी असतं, ती रडत असते. हे पाहून नानीला मोठा धक्काच बसतो. नानी आणि जयंती कामिनीच्या जवळ जातात आणि कामिनी रागारागाने तिच्या रूममध्ये निघून जाते. ती रडत असते. मग आजी ही तिच्या नातीला विचारते, काय गं काय झालं तुझ्या आईला? तर ही छोटीशी नात सांगते, आईचं आणि आजीचं भांडण झालं. हे ऐकून नानीला खूप भीती वाटते. नानी जयंतीला तिची काळजी घ्यायला सांगते आणि कामिनीच्या रूममध्ये येते. इकडे रशिदा नाईकबाईंच्या पायाची मलमपट्टी करत असते आणि नाईकबाई नेहमीप्रमाणे अगं नको 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 करत असतात, पण रशिदा काही ऐकत नाही. तेवढ्यात पिऊनसुद्धा मलमपट्टी घेऊन येतो. तेथे तावडे मॅडम आणि शिगवणबाई येतात. शिगवणबाई म्हणते, तावडे सर पायाला लागलेलं दिसतंय, आता उद्या शाळेत उशिरा येण्यासाठीचा बहाणा मिळाला. नाईकबाईंना वाईट वाटतं, पण रशिदा खूप चिडते आणि या दोघांजवळ धावून जाते. नाईकबाई तिला थांबवत असतात, पण रशिदा म्हणते, नाही शरू आज तू गप्प बस. आणि रशिदा शिगवणबाई आणि तावडे सरांना विचारते, तुमचे किती लेट मार्क लागलेत हो? तर शिगवणबाई सांगते, माझा तर एक पण नाही, मी रोज शाळेच्या वेळेच्या आधी पोहोचते शाळेमध्ये. तावडे सर म्हणतात, आणि माझा तर महिन्याभरात खूप झाला तर एक लेट मार्क लागतो, त्यापेक्षा जास्त नाही. रशिदा म्हणते, वा वा, तुमच्या दोघांचं यासाठी विशेष कौतुक करायला हवं की तुमचा लेट मार्क लागत नाही. पण नाईकबाईंचा लेट मार्क लागतो, पण त्यांच्या शाळेचा त्यांच्या वर्गाचा रिझल्ट मात्र दरवर्षी 100% असतो. तसं तुमच्या वर्गाचा रिझल्ट आहे का हो? तुमच्या वर्गाचा रिझल्ट काय? हे दोघे मान खाली घालतात. रशिदा म्हणते, किती टक्के? 40%, 50%, 30% असा तुमच्या वर्गाचा रिझल्ट लागतो ना. पण शरू ही उशिरा शाळेत येत असली ना तरी पूर्ण वेळ शाळेत असते. मुलांचा अभ्यास चांगल्या प्रकारे घेते. कितीही अवघड विषय असला तरी सोपा करून शिकवते. त्यामुळे तिची मुलं फक्त शाळेतच नाही तर समाजात सुद्धा आपलं नाव कमवत आहे. मोठ्या मोठ्या पदावर गेली आहेत तिची विद्यार्थी. आणि तुम्ही काय करता? फक्त पोर्शन पूर्ण करायचा म्हणून करतात. शिगवणबाई आणि तावडे सरांना खूप राग येतो. रशिदा म्हणते, मी शरूकडूनच शिकले आहे की विषय शिकवायचा असल्यावर तो सोपा करून आणि मनोरंजनाच्या माध्यमातून शिकवता येतो. म्हणजे विद्यार्थ्यांना ते शिकायलाही सोपं जातं आणि त्यांची शिक्षणात गोडी वाढते. नाहीतर तुमच्यासारखे शिक्षक फक्त पोर्शन पूर्ण करतात आणि विद्यार्थ्यांचं नुकसान करतात. आईबाप किती विश्वासाने आपल्या मुलांना शाळेत पाठवतात. कशासाठी? त्यांच्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी. आणि आपण फक्त पाट्या टाकण्याचं काम करतोय. या दोघांना खूप राग येतो. आणि पिऊन म्हणतो, खरंय नाईकबाई खूप छान शिकवतात. जर माझ्या काळात अशा शिक्षिका असत्या ना तर मला सुद्धा अभ्यासात गोडी निर्माण झाली असती आणि आज मी काहीतरी वेगळं असतो. तेवढ्यात शिगवणबाई म्हणते, हा निव्वळ टाइमपास आहे टाइमपास, त्याचा काही फायदा होत नाही. तावडे सर म्हणतात, आणि आम्ही सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना चांगलं शिकवतो. लगेच हा पिऊन म्हणतो, खरंय तुमचं तावडे सर, तुम्ही खूप छान शिकवतात, म्हणूनच तुमचे विद्यार्थी चोरून लपून नाईकबाईंच्या वर्गात जाऊन बसतात. शिगवण मॅडम आणि तावडे सरांना खूप राग येतो. रशिदा म्हणते, खरंच शरू, तू इतकं छान शिकवते ना, त्यामुळेच तुझे अनेक विद्यार्थी आज मोठ्या मोठ्या पदावर गेले आहेत, समाजात नाव कमवत आहे. आणि बाकीचे लोक फक्त तुझ्या लेट येण्यावरून तुला जज करतात, ते मला बिलकुल आवडत नाही. त्यांनी स्वतःचं पहिले पाहिलं पाहिजे. शिगवणबाई आणि तावडे सर रागारागाने निघून जातात. आणि नाईकबाई म्हणतात, कशाला त्यांना बोललीस? आता ते मनात राग ठेवतील, आणखीन काहीतरी करतील. रशिदा म्हणते, मी नाही तुझ्यासारखी गप्प बसू शकत. ते तुला त्रास देत आहे तर मी सुद्धा त्यांना बोलणारच. आणि नाईकबाई या पिऊनचं, रशिदाचं
आणि सचिन सरांचं आभार मानते की तुम्ही नेहमी मला सपोर्ट करतात. रशिदा नाईकबाईंना मिठी मारते. या तिघेही खुश असतात आणि इकडे कामिनी तिच्या रूममध्ये ढसाढसा रडत असते. तेवढ्यात नानी तेथे येते आणि विचारते, काय ग माझ्या पिला, काय झालंय रडायला? तू भांडलीस का तुझ्या सासूबरोबर? ती सासू तुला काही बोलली का? तर कामिनी रडत रडत सांगते, नानी ती बाई मला खूप त्रास देते. काय सांगू तुला, तुला माहिती आहे ना मला स्वयंपाक बनवायला नाही आवडत. इनफॅक्ट मला किचनमध्ये जायलाच नाही आवडत. पण ती बाई दिवसभर काही ना काहीतरी कारण काढून मला किचनमध्ये पाठवतच असते. हे काम कर, ते काम कर, ते काम कर. आणि नानी म्हणते, अगं मग एखादी स्वयंपाकीन बाई लावून घ्यायची ना. कामिनी सांगते, त्यासाठी तर ती तयार नाहीये, म्हणून तर सगळा प्रॉब्लेम आहे. नानी म्हणते, पण तू ते हे घर सोडून नव्हतं यायला पाहिजे, कारण तू त्या घरची मालकीण आहेस. तुझा त्या घरावर हक्क आहे. कामिनी सांगते, कसला हक्क? माझ्या सासऱ्याने सासूच्या नावावर ते घर केलंय, त्यामुळे ती मला काही बाही बोलते. आता मला त्या घरी परत नाही जायचंय, मी तेथे नाही जाणार. नानी म्हणते, नकोच जाऊ, हे तुझंच घर आहे आणि तू येथेच राहा. आणि पाहते ना मी तुला कोण या घराबाहेर काढतं. तर कामिनी म्हणते, अगं तू ठेवशील मला येथे, पण माझी आई नाही ऐकायची ना. ती लगेच 2-4 दिवसात माझी समजूत घालून मला तिथे पाठवून देईल. नानी म्हणते, पाहते ना मी कशी पाठवते तू. आता तू येथेच राहायचं, येथून कोठेही जायचं नाही. हे ऐकून कामिनी खूप खुश होते. माझी लाडकी नानी, फक्त तूच मला समजून घेऊ शकते, बाकीचे सगळे मला त्रास देतात. नानी विचारते, तू काही खाल्लं नसशील ना, सांग तुझ्यासाठी काय बनवू का? कामिनी म्हणते, थालीपीठ बनव. नानी म्हणते, ठीक आहे, मी तुझ्यासाठी थालीपीठ बनवते. कामिनी खुश होते. नानी थालीपीठ बनवायला जाते आणि नानी जाताच कामिनी लगेच तिच्या मैत्रिणींना कॉल करते आणि सांगते, मी आली आहे घरी, चला मस्त फिल्मला जाऊया, आपल्या सगळ्या ग्रुपला बोलव. हो हो. आणि कामिनी भलतीच खुश होते. म्हणजे ही कामिनीसुद्धा एक नंबरची खोटाडी आहे. दुसरीकडे रशिदा नाईकबाईंना घेऊन एका चहाच्या टपरीवर येते आणि या दोघी मस्त चहा पित असतात. आणि रशिदा ही नाईकबाईंच्या एकदम मनातला विषय बाहेर काढते आणि विचारते, शरू तुला एक विचारू का, तू एवढा त्रास का सहन करतेस? नाईकबाई म्हणतात, अगं कसला त्रास, प्रत्येकाच्या घरी काहीतरी कुरबुरी सुरूच असतात ना. रशिदा म्हणते, मला माहिती आहे शरू, तुला तुझ्या घरातील गोष्टी बाहेर डिस्कस करायला नाही आवडत, पण आता मी तुझी जवळची मैत्रीण ना, तू मला सांगू शकतेस तू एवढं का सहन करतेस? अगं गावामध्ये शाळेमध्ये तुला किती मान आहे, तुझे विद्यार्थी समाजात मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत आणि तू आदर्श शिक्षिका आहे, तरी तुझ्या घरचे तुला एवढा त्रास का देतात ना, मला तेच कळत नाही. नाईकबाई म्हणतात, जाऊ दे सोड, एवढा काय विचार करायचा. परंतु रशिदा ही नाईकबाईंना समजावून सांगते, शरू या सगळ्या गोष्टी मनात ठेवू नको, नाहीतर तुलाच खूप त्रास होईल, एवढं लक्षात ठेव. मोकळी हो, कोणाशी तरी शेअर कर, नाहीतर पुढे जाऊन याच गोष्टी तुझ्यासाठी त्रासदायक ठरतील. ही गोष्ट नाईकबाईंना सुद्धा समजते आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. नाईकबाईंची मोठी मुलगी कामिनीसुद्धा घरी परत आली आहे आणि तीसुद्धा बंड्या, नानी, समीर, जयंती सारखीच आहे, नाईकबाईंना त्रासच देईल यात शंका नाही. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. नाईकबाई शाळेतून घरी परत येतील तेव्हा त्यांना कामिनी घरी आलेली दिसेल. नाईकबाई विचारतील, कामिनी तू पुन्हा एकदा तुझ्या सासरी भांडण करून आलीस का? हे ऐकून कामिनी खूप चिडेल आणि म्हणेल, पाहिलं का आजी, ही मलाच दोष देतीये, म्हणजे माझी काही चूक नसेल असं तिला वाटतच नाही, नेहमी माझी चूक आहे असं तिला वाटतं. त्यामुळे नाईकबाईंना वाईट वाटणार आणि मग नाईकबाई या कामिनीच्या नवऱ्याला फोन करतील. तर कामिनीचा नवरा हा पोलीस इन्स्पेक्टर असेल आणि नाईकबाई म्हणतील, जावई बापू मी तिला समजावून पुन्हा तुमच्या घरी पाठवून देते. तर कामिनीचा नवरासुद्धा कंटाळलेला असेल आणि म्हणेल, सासूबाई राहू द्या तिला तुमच्या घरी, येथे पाठवायची काही गरज नाही. हे ऐकून नाईकबाईंना मोठा धक्काच बसणार आणि इकडे बंड्या लाडबाईंच्या घरी जाईल तर लाडबाई चक्कर आल्याचं नाटक करून चक्क या बंड्याच्या मिठीत पडतील. त्यामुळे बंड्या भलताच खुश होईल. मग आता बंड्या आणि लाडबाईंचं नक्कीच काहीतरी उलू उलू होतंय असं दिसतंय. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते का?
नक्कीच कमेंट करून सांगा आणि आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.